नमस्कार, मी विजय साळवी आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 0 वर। मंडळी, आजपासून बरोबर 16व्या दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी मतदान होईल आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात नवं सरकारही आलेलं असेल। त्यामुळे मंडळी, पुढचे किमान 15 दिवस राज्याच्या कानाकोपऱ्यात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार पाहायला मिळणार आहे। असो, पण मंडळी, आजचा दिवस गाजवला तो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आणि त्यानंतर राज्यातल्या बंडखोर नेत्यांनी। महाराष्ट्रात सगळ्या पक्षांकडून उमेदवार फायनल करण्यात आले, तसंच आज बंडखोरीही निश्चित झाली। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सगळ्याच आघाड्यांच्या प्रमुखांनी शेवटच्या दिवसापर्यंत बंडखोरांची समजूत घालण्याचे प्रयत्नही केले। काही ठिकाणी त्यांना यश आलं, पण काही ठिकाणी बंडखोर आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले। विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी 3 वाजता संपली। त्यामुळे आजही महाविकास आघाडी असो किंवा महायुती, दोन्ही आघाड्यांच्या सगळ्या प्रमुखांची चांगलीच दमछाक झाली। कोणकोणत्या बंडखोरांनी आज अर्ज मागे घेतले आणि कोणी आपली उमेदवारी कायम ठेवत पक्षालाच आव्हान दिलं, हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत। पण सुरुवातीला मराठा आरक्षण आंदोलकाचे पोस्टर बॉय मनोज जरांगे पाटलांची एक घोषणा। मंडळी, मनोज जरांगे पाटलांनी काही मतदारसंघात उमेदवार देण्याची काल संध्याकाळी घोषणा केली होती आणि त्यांनी काही नावं जाहीर केली होती। म्हणजेच मराठा समाजातल्या ज्या अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले होते ते त्यांच्याच पाठिंबाने उभे असल्याचं सांगितलं। इतकंच नाही तर काही मतदारसंघात आपण पाठिंबा देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यानंतर त्यांनी मराठा समाजाच्या वेगवेगळ्या भागातील प्रतिनिधींशी चर्चा करायला सुरुवात केली। वाटलं होतं आज सकाळी मनोज जरांगे आपल्या आणखी काही उमेदवारांची नावं जाहीर करतील, पण जरांगे पाटलांनी वेगळीच घोषणा केली, ज्यानं राज्यात अनेकांना धक्का बसला। ती घोषणा नेमकी काय होती आपण पाहूया। आपली रात्री चर्चा झाली, एका जातीवर आपण पहिल्यापासून म्हणतो मग शक्य नाही ना लग्न, आणि त्यांची यादी जर दुपारी 12-1 ला आली तर आपण फॉर्म करायचं। रात्री नाही, आत्ता नाही, यादी नाही आल्यामुळं मग आता नावीला जाणं, आता नुसते मतदारसंघ ठरले होते, आपण उमेदवार बी ठरवले नव्हते। नावीला जाणं एका जातीवर घेणं शक्य आहे, त्यामुळे आपण थांबून घेतलं तरी चालेल, कारण मग ते काय त्याला काय पर्याय, त्याला आपल्याला एक तर राजकारणाचा लय अंग होऊ नये, 13-14 महिने फक्त आपण तुम्हाला रात्री झालेल्या चर्चेप्रमाणे, कारण रात्री काही खासदार तरी आपले बांधव इथं होते सगळ्याची, आपल्याला मी विचारलं एका जातीवर मग लढायची का, आपण जिंकून नाही येणार, तर सगळ्यांचं म्हणणं होतं एका जातीवर निवडून येणार नाही, आपल्याला निवडणूक लढायची नाही। म्हणून सगळ्या बांधवांना सांगतो आपल्या राज्यातल्या की आपले सगळे फॉर्म अर्ज काढून घ्या। मंडळी, नीट ऐकलत ना, मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार न देण्याची घोषणा केली, पण सोबतच ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांनाही त्यांनी अर्ज मागे घेण्याची विनंती केली। मनोज जरांगेंच्या याच निर्णयावर होता आपला आजचा पहिला प्रश्न आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटर। आजचा प्रश्न काय होता? पहिला, विधानसभा निवडणुकीत उमेदवार न देण्याचा मनोज जरांगेंच्या निर्णयाचा कोणाला फायदा होईल? महायुती की महाविकास आघाडी? असे 2 पर्याय आम्ही आपल्याला या प्रश्नावर दिले होते। मंडळी, मनोज जरांगेंनी हा निर्णय का घेतला, त्यामागे त्यांनी मराठा समाजाशी कोणती चर्चा केली, शिवाय समाजाच्या वतीनं त्यांना कोणकोणत्या मागण्या करण्यात आल्या, यासह अनेक प्रश्नांवर बोलण्यासाठी खुद्द मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत असणार आहेत। त्यांच्याशी चर्चाही आपण करणार आहोत, पण त्याआधी आपण त्यांच्या निर्णयामुळे घडलेल्या घडामोडी पाहूयात। मंडळी, लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे फॅक्टरनं काय झालं हे मी आज पुन्हा नव्यानं सांगण्याची गरज नाही, पण तरीही थोडा रिकॅप सांगतो। जरांगे फॅक्टरमुळे एकवटलेला मराठा समाज, त्याला मिळालेली मुस्लिम आणि वंचित समाजाची साथ, त्यामुळे महायुतीला लोकसभा निवडणुकीत फटका बसला होता। मराठवाड्यात महायुतीला केवळ छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकता आली होती, तसंच मराठवाड्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नव्हती। त्यावेळी जरांगे पाटलांनी कोणताही उमेदवार उभा केला नव्हता, फक्त समाजाला मार्गदर्शन केलं होतं। आणि आताही मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आणि त्यावरच महायुतीच्या नेत्यांच्या काय भावना आहेत आपण त्याआधी पाहूया। जरांगे यांनी जो निर्णय घेतला आणि स्टेटमेंट केलंय त्याचं मी स्वागत करतो। खरं तर देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे। त्यांनी निवडणूक लढवायची जर ठरवलं तर मग इतर समाज जे आहेत
ते कदाचित साथ देत नाही, हे असंही होतं. हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. त्यांनी विचार कदाचित काही केला असेल आणि त्यामुळे मी ह्या गोष्टीला सकारात्मक पद्धतीने पाहतो. याच्यामागची भूमिका मला काही समजलेली नाही, पण जे काही त्यांनी निर्णय घेतलेला आहे मी ह्या विषय सकारात्मक पद्धतीने याचा विचार करतो. मंडळी, महायुतीनं तर मनोज जरांगेंच्या निर्णयाचं स्वागत केलं, तसंच महाविकास आघाडीने केलंय का आपण पाहूयात. निवडणुकीसंदर्भात काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही स्वतः त्यांचा जो लढा आहे हा राजकीय मानत नाही, हा सामाजिक लढा आहे, एक सामाजिक चळवळ आहे. त्याच्यामुळे जरांगे पाटील यांनी काय भूमिका घ्यावी आणि कशा प्रकारे घ्यावी ह्याचं मार्गदर्शन आम्ही करणार नाही. या आघाडीचा कोणाचाही काही संबंध नाही. हा निर्णय त्यांचा, पूर्वीचा निर्णय त्यांचा होता. मला आनंद आहे की त्यांनी हा निर्णय घेतला आणि त्याचे एकच कारण आहे आनंद व्यक्त करण्याचं. ते सतत सांगतायत की भाजप हा आमचा विरोध आहे. या पद्धतीने विरोधात ठेवले असते तर त्याचा लाभ भाजपकडे झाला असता. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा निर्णय योग्य. मनोज जरांगेंनी गेल्या ऑगस्ट महिन्यात आंदोलनाची हाक दिली होती आणि त्याला आता जवळपास 1.5 वर्ष होते. या 1.5 वर्षाच्या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मिळून त्यांनी जवळपास 66 दिवस उपोषण केलं. त्यामुळे राज्यातील मराठा समाज हा त्यांच्यासोबत जोडला गेला. प्रामुख्यानं मराठवाड्यातील मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि आता त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा राजकीय अर्थ काय निघू शकतो हेच जाणून घेण्यासाठी आम्ही मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या ज्येष्ठ पत्रकारांना गाठलं. त्यांचं मत काय आहे हेही आपण पाहूया. आता त्यांनी जी भूमिका बदललेली आहे त्या भूमिकेचा फायदा नाही म्हटलं तरी पण महाविकास आघाडीलाच होईल. कदाचित ही सुप्त लाट लोकसभेसारखीच असू शकेल. महायुतीला जेवढा फायदा होणार होता जरांगे पाटलांमुळे तेवढा होणार नाही आणि महाविकास आघाडीला निश्चितच काही प्रमाणामध्ये हा फायदा या निवडणुकीमध्ये होईल. आता ते असं म्हणतायत की त्या ठिकाणचे लोक ठरवू देत, मग कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं असं जेव्हा लोकांवर सोडलं जातं तेव्हा अडचण येते. नेत्यांनी जर भूमिका घेतली नाही मग सैन्य जे आहे ना ते असं परागंद होतं, इकडे तिकडे जातं आणि त्याचे परिणाम नेमके काय होतील हे कोणालाच कळणार नाही. निवडणूक लढवायचा निर्णय घेतला तो चुकीचा होता, तो घ्यायला नको होता आणि बरोबर होता तो आता तरी ठेवायला पाहिजे होता कायम. त्यामुळं हे निर्णय हा झालेला निर्णय जो आहे हा निर्णय जरांगे पाटलाच्या दृष्टीनं आणि समाजाच्या दृष्टीनं दोन्ही दृष्टीनं नुकसानकारक आहे. जरांगे पाटलांनी निवडणूक न लढण्याचा जो निर्णय जाहीर केला तो मवियासाठी अधिक फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. आता जरांगे पाटलांना मारणारा जो मोठा वर्ग आहे तो मवियाकडे जाईल. मंडळी, 0 आवरमध्ये आता वळूयात आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. एबीपी माझाच्या सूज्ञ प्रेक्षकांनी आमच्या आजच्या पहिल्या प्रश्नाला सोशल मीडियावर शेकडो प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील काही मोजक्या प्रतिक्रिया पाहूयात. सर्वात आधी पाहूयात आपला आजचा पहिला प्रश्न काय होता आणि त्यावर जाऊयात मीडिया सेंटरला. विधानसभा निवडणुकीत उमेदवार न देण्याचा मनोज जरांगेंच्या निर्णयाचा कोणाला फायदा होईल, महायुती की महाविकास आघाडी, हा होता आपला प्रश्न आणि त्यावर 2 पर्याय. यूट्यूबवर रिषभ मिश्रा काय म्हणतायत तर पाडापाडी करायची म्हणजे ज्यांनी सारथी योजना, अण्णाभाऊ पाटील आर्थिक विकास महामंडळ, 10% आरक्षण, मुलींना मोफत शिक्षण दिलं त्यांना पाडायचं. नेमकं निवडून कुणाला आणायचं? ज्यांनी मराठा समाजासाठी 1% काही दिलं नाही त्यांना. यूट्यूबवरच संतोष पाटील सूर्यवंशी म्हणतायत माणूस कुणाचा आहे ते महाराष्ट्राला माहिती आहे, त्या व्यक्तीला फायदा होईल. यूट्यूबवरच योगेश देवकर म्हणतायत आता तुतारी घेऊन फिरले तरी आश्चर्य नको वाटायला. सुरुवातीला वाटले होते की काहीतरी करतील महाशय, पण यांनी तर बारामतीमधून तुतारी भाड्याने घेतली. यूट्यूबवरच उद्धव पळवदे म्हणतायत आघाडीला मदत व्हावी म्हणून त्यांनी माघार घेतली असावी असे चित्र दिसते. यूट्यूबवरच NB पाटील म्हणतायत आता फक्त महाविकास आघाडी. यूट्यूबवरच विशांत सपकाळ म्हणतायत बारामतीवरून आदेश आला, उमेदवार न देण्याचा बोलविता धनी.
यूट्यूबवर कृष्णा अवचर म्हणतात घेतली सुपारी वाजवायला तुतारी. एक्सवर मिलिंद पटेकर म्हणतात निश्चितच याचा फायदा महाविकास आघाडीला होईल. तसंच जरांगेंनी मराठा समाजाचा विश्वासघात केलाय. जर निवडणूक लढवायचीच नव्हती तर 1500 उमेदवारांची मुलाखत का घेतली? पाडापाडी करून काहीही साध्य होणार नाही. एक्सवर शंतनू गौतम म्हणतायत वाजवा रे वाजवा अन फुकटचा तमाशा. एक्सवर माऊली म्हणतायत मनोज दादांनी आता न लाजता शरद पवारांचा उघडपणे प्रचार करावा. फेसबुकवर जालिंदर कोपनबाईने म्हणतायत महाविकास आघाडी. फेसबुकवर विलास माने म्हणतायत जरांगे पाटील यांनी उमेदवार माघारीचा योग्य निर्णय घेतलाय भाजपच्या गद्दार सरकारला धडा शिकवण्यासाठी. इंस्टाग्रामवर राहुल खरात म्हणतायत निश्चित महाविकास आघाडीला, मुळात उमेदवार मागे घेणं हे उशिरा सुचलेलं शहाणपण. सौरभ व्यवहारे म्हणतायत सगळा डाव हा शरद पवार यांचा होता, त्यामुळे फायदा देखील त्यांच्या पक्षालाच होणार. आणि मंडळी आता वेळ झाली आहे ती मुलाखत पाहण्याची, ज्या मुलाखतीची आपल्या सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. ती भूमिका समजून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगेंनी आज विधानसभा निवडणुकी संदर्भातला मोठा निर्णय घेतला आणि त्यानंतर एबीपी माझाच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पाहुयात त्या मुलाखतीचा संपादित भाग. आपल्याबरोबर आता मनोज जरांगे आहेत. मनोज जरांगेंनी एक खूप मोठा निर्णय घेतलाय. खरं तर आपण सगळेजण थांबलो होतो की नक्की मनोज जरांगे काय करणार. काल रात्री असे संकेत आपल्याला मिळाले त्यांनी काही जागा घोषित केल्यानंतर की ते निवडणूक लढवणार आणि आता हा निर्णय सकाळी बदलला. खुद्द मनोज जरांगे आपल्या बरोबर आहेत. आपल्या मनात जी काही प्रश्न आहेत, सगळ्यांच्याच मनात काही शंका आहेत, त्या सगळ्या आपण त्यांच्यासमोर मांडूयात आणि त्यांच्याकडनं उत्तर घेण्याचा प्रयत्न करूया. मनोजजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. काल रात्री आपण काही जागा घोषित केल्या आणि आज सकाळी मात्र निवडणूक लढायची नाही असा निर्णय घेतला. नक्की रात्रीमध्ये काय घडलं? नाही, रात्र नव्हतीच ती, दिवसच होता. दिवसभर जागे होतो आम्ही. मतदारसंघ शोधत होतो आणि रात्री पण तसेच जागे आहेत. म्हणजे रात्र ती हाय असं कळालंच नाही. पहाटे 3-4 वाजेपर्यंत प्रक्रिया मतदारसंघाची पूर्ण झाली, नावं, आणि त्यानंतर ठरलं मग की आता उमेदवार आपण सुरू करू. मग त्याच वेळेस उमेदवाराची आणि मतदारसंघाची यादी डिक्लेअर करायचं ठरल्याच्या नंतर विचारलं लगेच. त्यांनी पण यादी पाठवतो बोलले होते ते 12-1 वाजेपर्यंत. काय त्यांचे 4-5, 5-7 हे 7-8 ते आमचे 7-8-10 असं. चला आम्ही काय ठराविकच लढणार होतो. आम्ही कुठं सगळं महाराष्ट्र लढणार होतो म्हणून आमचे ले भयानक माघारे नाम काय. आम्ही पुरे ठराविक 5-7 लढणार होतो सगळे. ही आमची पद्धत होती. ते आता ते नावं नाही आले, म्हणलं लवकर नाही आले तर अर्ज मागं घ्यायचा दिवस उद्या सकाळीच आहे, आपल्याला मागं घ्यायचं आहे. मग कवा घ्यायचं त्यांचं नाही आले तर मग परत एका जातीवर लढायची वेळ आली तर कसं व्हायचं. आणि ती पण रात्री चर्चा झाली. समजा एका जातीवर लढायची वेळ आलं तर लढायचं का, नको म्हणले सगळेजण. कारण हे समाजाला पदाधिकाऱ्यांना विचारून घेतलेला मग निर्णय. म्हणलं उगाच नाही आले त्यांचे नावं, उशिरा आले तर फॉर्म कवा काढायचे. इथून महाराष्ट्रात लोकांना जायचं लांब लांब कानाकोपऱ्यात. कारण इथं 30-35 हजार रात्री लोक बसून होते, दिवसभर तर लाखानं होते. आणि मग हे कसं व्हायचं, पंचायत होईल सगळे. म्हणून ते आमचं ठरलं. तर ते मग सकाळी रात्री ठरलं की नावं लिहून द्या. मग आमच्या लोकांना नावं लिहून दिली सगळे आमचे. आली सकाळी त्यांची यादी, सकाळपर्यंत बघू. आणि मग जे मध्यस्थी असणारे आमचे काही ते अंजरबाई काळेसाहेब हे होते, यांच्याकडे कोणाकडे यादी आली नाही 9 वाजेपर्यंत. मग आता 9 वाजेपर्यंत नाही आली, प्रेस तर मग 9 वाजता आहे. मग त्यापेक्षा म्हणलं रात्री बी ठरलेलं बी होतं पोरांचं. आली यादी त्यांची तर पुढं जाऊ, नाही आली तर ते आपले मित्र आपण त्यांचे मित्र. आपल्याला नको लढायचं. एका जातीवर निवडून येणं शक्य नाही. मी 3-4 महिन्यापासून म्हणतो एका जातीवर शक्य नाही. कारण ते तरी कोणचं त्यांना दोष द्यायला, ते बी नवीनच आहेत. ते तरी कोणचे पक्के राजकारणी, ते सामाजिकच आहेत आमसारखे. त्यांच्यावर अन्याय झाले, आमच्यावर अन्याय झाले, अन्याय झालेली एकत्र आले ते. पण ते जाऊ द्या, नाही जुळलं तरी पण.
आणि लढायचं तरी आम्हाला कुठं पुरा महाराष्ट्र पण होता. मग आपण मनोजजी, आपण जेव्हा आजचा हा निर्णय शेवटी घेतला, त्यांची यादी आली नाही, त्याच्या आधी त्यांच्याशी काही फोन वगैरेवर संभाषण झालं का, की बा तुम्ही नावं पाठवणार होतात, का आली नाहीत नावं? तेच इथं आलेले होते, ते काल दुपारी पण आलेले होते, त्यानंतर ते पुन्हा रात्री 8-9 वाजता पण आले होते. तेच आले होते, लगेच पाठवून देतो म्हणे आम्ही जाऊन. व्हॉट्सअपला जाता कशाला यायचं, या जा. आणि ते बरोबर आहे ना, या जा आणि नुसते व्हॉट्सअपला द्यायसाठी. तिथं 2 बैठका आल्या काल दिवसभर, 3 त्यांच्या संघ. माझं उमेदवार मतदारसंघ ठरवता त्यांच्या सुद्धा बैठक झाली. एक त्यांच्या नजरबाईशी पण झाली. जाऊ द्या ना, तो विषयच नाही. जरी झाली असती नसती झाली, लढणार तरी किती होत होतं, आम्ही सगळ्या 10-15 लढणार होतो. तर वा, फक्त इच्छा होती आपले 4-2 असावं, तिथं बोलायला, गोरगरिबाचे प्रश्न मांडायला, त्यांचे 4-2 असावं, एवढीच इच्छा होती सगळ्यांची. असं थोडंच काय माघार म्हणजे पुरा महाराष्ट्रातच आम्ही लढणार होतो. हे 10-12 सगळेजण मिळून लढणार, त्यात काही एवढं वाईट नाही. आणि ताई आमचा कुठं खानदानी धंदा आहे का राजकारण, त्यात काय एवढं नाही जुळलं. जाऊ दे, उशिक राजकीय अनुभव बी आला, पाडापाडी, चलो पुन्हा बदकी सुरू, पाडोपाडी. त्याला काय, माझ्या समाजाचं वाटोळ करणार, कोणाला पाडणार आपण, कोणाला 1-2 दिवस पाडणार थांबा आहात ना, आपण? हा 1-2 दिवसात सांगत होतो. पण शक्यतो समाजावर म्हणजे सोडून देणार आहे. पक्षनिहाय आपण हा निर्णय घेणार की ओबीसी समाजाचे उमेदवार पाडणार? काय नक्की परिस्थिती आहे, काय डोक्यात सुरू आहे? आम्ही समाजाला विचारल्याशिवाय पहिल्यापासूनच काय करत नाही. रात्री सुद्धा सगळे पदाधिकारी, मराठा समाज 30-40 होता, त्यांनाच विचारलं. नको म्हणले रिक्षा घ्यायची, कुठं आपला खानदानी धंदा आहे, नको आपल्याला. उगाच आपले पडले 4-2 जणांसाठी तर अख्ख्या समाजाला खाली मान घालून जागावं लागेल. 5-7 जणांसाठी किंवा 15 जागा लढल्या आम्ही. समजा पडले कदाचित एका जातीवर म्हणतो आम्ही, तर महाराष्ट्रात सगळं समाजाला नाव ठेवलं असतं. मग माझा समाजाने खाली मान घालून चालायचं हे पडल्यावर 10-12 जणांसाठी, हे पाप मी नाही करू शकत म्हणलं. त्याच्यापेक्षा नको, ते पण साधेच माणसं आहेत, सामाजिक आहेत, दलित, मुस्लिम, मराठा, ते तर कोणत्या राजकीय अनुभवातले मोठे, द्यायचं सोडूनच चालायचं पुढं. ठीक आहे म्हणले, चला जाऊ द्या. आणि ठरलं आमचं एकमतानं की घ्यायचे फॉर्म काढून आणि घेतले काढून. आणि एबीपी माझाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला सांगतो की आपण सगळ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तर काढून घ्या, ठेवू नका. जर कोणी ठुले तर तुम्ही तुमचा धंदा, आपल्या वतीनं लढवायचं नाही. दुसरा मुद्दा, एबीपी माझाच्या माध्यमातूनच सांगतो, आपण कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, महायुतीला नाही, महाविकास आघाडीला सुद्धा नाही, कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. तिसरी गोष्ट सांगतो, ना कोणत्या अपक्षाला आपण पाठिंबा दिला आहे, ना कुठं राखीवमध्ये दिला आहे, कोणालाही पाठिंबा दिलेला नाही आणि देणार पण नाही. चौथा विषय, एबीपी माझाच्या माध्यमातूनच मराठा समाजाला सांगतो, लेकरं डोळ्यासमोर ठेवा, आपल्याला लिहून दिल्याशिवाय आणि व्हिडिओग्राफी दिल्याशिवाय कोणालाही मतदान करायचं नाही, कोणाच्या प्रचाराला, कोणाच्या सभेला जायचं नाही. कारण जर आपल्याला कोणी बॉन्ड करून दिला किंवा व्हिडिओग्राफी दिली, आपण ती व्हायरल करणार नाहीत, कारण त्यालाही दुसऱ्याचे मतं घ्यावं लागतात. आपल्याला आधार पाहिजे, बोलायला जागा पाहिजे, म्हणून फक्त आपण घ्यायला लागलो. हेही समाजाला जाहीरपणानं मी सांगतोय. आणि जर दोघांनी त्यांनी ठरवलं मराठ्याला गिनायचंच नाही, त्याला लिहून द्यायचं नाही, मतं मागायला जायचं नाही, मराठा समाजाला सांगतो, आपल्याशिवाय राज्यात कोणी निवडून येऊ शकत नाही, एक जण सुद्धा. ते दोन्ही पाडून टाकायचं. नाही एखादा अपक्ष असला ना आपल्याला लिहून देणार आपल्या विचाराचा, त्याला मराठा समाजाने मदत करायची आणि त्याला निवडून आणायचं. किंवा एखादा ओबीसीचा आपल्या विचाराचा असला तरी निवडून आणायचं, पण मग या दोन्हीला पाडायचं. मराठ्यांना गिनतीत न धरणाऱ्याला इथून पुढं मराठ्यांनी किंमत द्यायची नाही. आणि या राज्यात मराठ्याशिवाय कोणीही निवडून येऊ शकत नाही, कितीही जागीरदार असू द्या ते येऊ शकत नाही. मनोजजी, नक्कीच. आणि ह्याच तुमच्या भूमिकेमुळे अनेक नेते मंडळी तुम्हाला घाबरतात असं म्हटलं पाहिजे. पण एक तुम्हाला काय वाटतं की नक्की काय कारण घडलं असेल की ही जी मंडळी तुम्हाला कालपासून 3 वेळेला भेटली, त्यांनी तुम्हाला नावांची यादी दिली नाही? कोण असू शकतं ह्याच्या? नाही दिली नाही म्हणजे ते मी सांगितलं ना तुम्हाला, ते बी फायनल आहे, आम्ही का रुसायचं कारणच नाही ना. ते सामाजिकच नसल दिली म्हणजे काय, आधी एखादी दिली पुन्हा फायनल द्यायचे, तर नावं थोडे लढायचे ठरलेत. आम्ही 10-12, ते 5-7, हे 5-7 असं लढायचं ठरलं. मग आता त्याला 5-7 द्यायचे, म्हणजे आम्हाला मतदारसंघ का करणं गरजेचं होतं त्यांचं, की आम्हाला अर्ज मागं घ्यायचे होते. त्यांची दिली, त्यांचे अर्ज असून, त्यांचे उमेदवार दिले असून आमचे तिथं काय करतात अर्ज. मग मला सकाळी सांगायचं होतं की इथं यांचे माणसं आहेत, आपले अर्ज काढून घ्या तिथले सगळे. त्यांनी नसती दिली तरी मला काही लोड नव्हता. विश्वास ठोला
ते आमचे निवडून आणणार होते, आम्ही त्यांचे आणणार होतो, सगळे एकमेकाचं ठरलं होतं, ते काही वाद नव्हता. पण ते सकाळी सांगता येणार ना, आणि असंच याला पुढं राहत गेलं पुढे बी, तर मग एका जातीवर लढायची वेळ आली तर एकदा नाव डिक्लेअर झाल्यावर लढायचं कसं? म्हणजे आणखीन आमच्या हातातून गेलेलं नव्हतं. आणि 4-2 जणांसाठी मी तरी माझी जात का संपव? 4-2 जण तिथं जाणार, मनोजजी ते थोडेच आरक्षण घेऊन येणार मनोजजी, होते. एकंदरीत किती मंडळी अशी असतील की जे आता तुमच्या या घोषणेनंतर ज्यांनी तुमच्या वतीनं म्हणा किंवा तुमचे उमेदवार म्हणून अर्ज भरले असतील आणि त्यांनी आता माघार घ्यावी अशी आपली अपेक्षा आहे? काही आकडा आपल्या जवळ आहे का? लय बाबा ताई, सांगता येणार नाही, ते लय आकडा होता. मरणाचे भावी आमदार होते, काय सांगावं तुम्हाला. मग पण एका शब्दात सांगितलं, सकाळचा पत्रकार बांधवांना अनुभव, ते सुद्धा रात्रभर इथं जागे सगळेजण, याला अनुभव 30-40 रात्रभर लोक होते. नुसतं सकाळी सांगितलं अर्ज मागे घ्यायचे, इथं जास्तीत जास्त 100-150 माणसं असते ना, इतके सुद्धा नसते. पुरे गाड्या सुरू केल्या ना, आपण आपल्या मतदारसंघात फॉर्म काढायला गेले. एवढा माझा मराठा विचारी, म्हणून मी आयुष्यभर त्यांच्याशी गद्दारी करणार नाही, करत सुद्धा नाही. माझी वेदना त्यांना सहन होत नाही, त्यांची मला होत नाही. मी त्यांचा शब्द मोडत नाही, ते माझे मोडत नाही. काल मतदारसंघ ताई निवडताना सुद्धा मी त्यांचे नावं घेऊन विचारलंय कोणता द्यायचा. ही लोकशाहीतली पहिली प्रक्रिया असेल की लोकाला विचारून मतदारसंघ निवडलेत. नसता पक्ष डायरेक्ट मतदारसंघ उमेदवार निवडतो. आम्ही उमेदवार सुद्धा लोकातच निवडले, इतकं पारदर्शक केलं आम्ही. आणि एका मिनिटात सांगितलं जा, लगेच गेले, काढून सुद्धा सगळे घेणार. आम्हाला धंदा नाही तो, त्याच्यामुळे लोक म्हणले आपला धंदा नाही तो राजकारण, आपल्याला आरक्षण न देणाऱ्यांना दाखवू आपण काच का. जो आपल्याला संपवायला निघालाय त्याला आपण निवडून येऊन संपणार होतो, त्यापेक्षा पाडून संपू काय त्याला. कशात विजय माझ्या जातीचा, निवडून आला तरी विजय, पाडलं तरी विजय. फक्त माझी एकच इच्छा होती, मराठा जर एकदा म्हणला याला पाडीन तर त्याला पाडायचं, आणि निवडून आणीन म्हणलं तर आणायचं, तर माझ्या मराठ्याची शान राहील. तेच काम करायचं इथून पुढे सुद्धा. मराठ्यांची शान राहिली पाहिजे, बळ वाढलं पाहिजे. आम्ही पक्केत, आमच्या अंगावर येणं एवढं सोपं नाही. आमचा मराठा सगळ्याला पुरून उरतो. मराठ्यांचे खाली मान व्हावी असा मला निर्णय करायचा नव्हता. 4-5 जणांसाठी, आणि 4-5 जण जर पडले तर पुरा महाराष्ट्र मानला असतं ही मराठीच्या अवकात, याला 5 निवडून नाही आणता आले तर सगळ्याला खाली माना घालून माझ्या मराठ्याला राज्यात जागावं लागलं असतं. त्याच्यापेक्षा त्या 4-5 जागेवर लाथ मारणार आम्ही, गरज नाही. माझ्या मराठ्यात पॉवर एक कंट्रोल आहे आणखीन सुद्धा. सगळ्या पक्षाला जेरीस आणायचा, आणि आमच्याशिवाय कोणी नाही निवडून येऊ शकत. आणि मी महाराष्ट्रात जाणार आहे. मी मराठा समाजाला सांगितलंय कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा. मी कोणालाही सांगितलं नाही याला पाडा आणि त्याला निवडून आणा, एकालाही सांगितलं नाही. माया का विरोधात बोलला का असं रपका सुरू करीन ना. हा मी महाराष्ट्रात फिरणार आहे, जाणार आहे दर्शनाला. काळात सांगणार आहात का कोणाला पाडायचं, कोणाला निवडून आणा, हे आपण येणाऱ्या काळात नाही. सांगणार मी का? आता सांगितलं ना समाजाला की बाबा कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा. तुमच्या आता ते लोकसभेला सांगितलं होतं मी, तुम्ही कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा, तुमच्या लेकराचं हित करणाराचं काम करा. कोणाच्या सभेला जायचं नाही, कोणाच्या प्रचाराला जायचं नाही, कोणाचा पॉम्पलेट चिटकायचं नाही म्हणजे नाही. आपण तुम्हाला जो बॉन्ड देईन, जो व्हिडिओ देईल आपल्या मागण्याबाबतचा, त्यालाच मतदान करायचं. निवडून येणारा असणाऱ्या त्याच माणसाला करायचं. उगा कोणाला करीत बसू नका. नाही दोन्ही पक्षांच्या ऐकलं तर अपक्ष निवडून आणा. तेवढी 1-1 लाख मतदान आहे आपलं, 1.5 लाख आहे, तेवढी ताकद आहे आपली. आपल्याशिवाय राज्यात एकही सीट निवडून येऊ शकत नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही. पण उगा 4-5 उभा करायचे, पाडायचे, अपमान करायचे, हे मला नको. लोकांचं असं एक मत आहे की आपल्यामुळे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा फायदा झाला, आणि आता या खेपेला आपण म्हणत आहात की कोणालाही आपण समर्थन देत नाहीये, कोणालाही पाडा असंही सांगत नाहीये. जर भाजपाच्या एखाद्या उमेदवारानं आपल्याला लिहून दिलं की तो आपल्या मागणीशी सहमत आहे आणि त्याच मागणीसाठी काम करेल, तर त्याला आपण समर्थन देणार का? 100%. जो मराठ्याच्या विचाराचा आहे, मागण्याच्या विचाराचा आहे, तो जर लिहून देतोय, तो जर व्हिडिओग्राफी देतोय की मी तुमच्या मागण्याशी सहमत आहे, 100% मराठा त्याला मदत करणार. का नाही करणार? आणि आम्ही त्याचं दिलेलं बॉन्ड आणि व्हिडिओ व्हायरल करणार नाहीये, कारण त्याला दुसऱ्याचे मतं घ्यायचे. आमच्याकडे आमच्या पुराव्यासाठी ठेवणार. मग तो कोणाचाही असो, तो कोणत्याही पक्षाचा असो, आणि दोन्हीना गिनलं नाही तर दोन्हीला पाडून मधला सुद्धा मराठी आणू शकते, एवढी ताकद मराठ्यात आहे. आणि आम्हाला मात्र उभा करून आमचे 4-2 जण समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवायचे होते, परंतु ते नाही झालं. काही हरकत नाही. आणि ते 4-2 जणी जरी तिथं गेले असते, थोडंच आरक्षण घेऊन आले असते. शेवटी मला संघर्ष करावाच लागला असता, मला आंदोलन करावंच लागले असते. त्या भूमिकेत मी आजही उद्याही राहणार आहे, आणि माझ्या जातीला ओबीसीतून आरक्षण देणार आहे. मी हटत नाही. मी आता
काही दिवसांनी माझ्या मायबाप समाजाच्या दर्शनाला जाणार आहे गावागावात. मनोजजी, अगदी शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते की येणाऱ्या काळात आपली मदत जसं लोकसभेत झाली तशी महाविकास आघाडीला होईल असं आपल्याला वाटतं का? आणि दुसरीकडे गेल्या या काही दिवसात आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं बरीच मंडळी भेटून गेली. त्यातली काही नावं म्हणजे उदय सामंत, मंगेश चिवटे, ही लोक सातत्यानं वेगवेगळ्या वेळी त्यांचे प्रतिनिधी येत राहिले आपल्याकडे. तर नक्की काय घडत होतं? नाही, काय घडत होतं? प्रत्येकाला येऊन भेटतात. तिथं काय म्हणतात, भाजपचे आलेत किती दाखवू, मरणच येतं तसे ते येत आहेत, सगळेच येतात. इथं आम्ही अंतर्वालीत कोणाला येऊ नको म्हणत नाही. इथं सगळ्यांना अधिकार आहे पाठिंबा मागण्याचा, हे करण्याचा. द्यायचा का नाही तो समाज ठरवतो. त्यामुळे कुणी येऊ शकतं, इथं आम्ही नाराज करत नाही अजिबात. आणि मराठ्यांच्या बाजूनं जर राहिला नाही तर तो माणूस निवडून सुद्धा या राज्यात येऊ शकत. आम्ही पाडू शकतो त्यांना. त्यामुळे मराठ्यांच्या बाजूनं त्यांना राहिला. दुसरा मुद्दा तुमचा की आमच्यामुळं लोकसभेत त्यांना फायदा झाला. आता आम्ही पाडा म्हणलोच नाही ना कोणाला. आजही तेच सांगतो आम्ही की जो आपल्या मागण्याच्या बाजून असेल त्याला सहकार्य करून निवडून आणा. जो लिहून देईल, जो आपल्या मागण्याच्या बाजून राहील त्याला बिनधास्त निवडून आणा. आजही सांगतोय, तुम्ही कोणाला निवडून आणा, कोणाला पाडा. माझी तीच भूमिका आहे आज सुद्धा. अहो ते नीट नाहीत म्हणून यांना निवडून दिलं तर नाही, हे तरी कोणची नीट आहेत. म्हणून आम्हालाही वाटलं होतं ते नीट नाही, चला आपले 4-2 तिथं पाठवू. पण ते इचकलं गणित, जाऊन त्याला काय असतं. नक्कीच धन्यवाद मनोजजी, आपण वेळ काढलात आणि आमच्याशी आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई. आणि ही होती मनोज जरांगे पाटील यांची आमच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी घेतलेली मुलाखत. आणि अर्थातच त्याचं कारण होतं विधानसभा निवडणुकीत उमेदवार न देण्याचा मनोज जरांगेंनी घेतलेला निर्णय. मंडळी, 0 ओव्हरच्या पहिल्या प्रश्नावर सोशल मीडियावर आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आपण तर जाणून घेतल्याच आहेत. आता पाहूया त्या प्रश्नावर प्रेक्षकांनी दिलेला कौल आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटर. इंस्टाग्रामवर मतं बघा, 2.5 लाख मतं आली आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवार न देण्याचा मनोज जरांगेंच्या निर्णयाचा कोणाला फायदा होईल हा प्रश्न होता आणि त्याच्यावर मतं आहेत 2.5 लाख युट्यूबवर. आणि महायुतीला फायदा होईल असं 28% प्रेक्षक म्हणतायत, पण महाविकास आघाडीला फायदा होईल असं 72% प्रेक्षक म्हणतायत युट्यूबवर. एक्सवर त्याच प्रश्नावर काय कौल आलंय आपण पाहतोय. 44% प्रेक्षक म्हणतायत महायुतीला फायदा होईल आणि 56% प्रेक्षक म्हणतायत महाविकास आघाडीला फायदा होईल. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 52% प्रेक्षक म्हणतायत महायुतीला फायदा होईल आणि 48% प्रेक्षक म्हणतायत महाविकास आघाडीला फायदा होईल. आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. फेसबुकवरचा कौल काय सांगतोय तर 31% प्रेक्षक म्हणतायत महायुतीला फायदा होईल आणि 69% प्रेक्षक म्हणतायत महाविकास आघाडीला फायदा होईल. मंडळी, मनोज जरांगेंनी आज घेतलेली भूमिका अंतिम असेल की नाही हे आज सांगणं कठीण आहे. कारण एबीपी माझाच्याच मुलाखतीत मनोज जरांगेंनी पुढील 1-2 दिवसांमध्ये उमेदवार पाडायचे की नाही हे सांगणार असल्याची ही घोषणा केली. त्यामुळे आज फक्त एक गोष्ट फायनल झाली, ती म्हणजे या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांचे अधिकृत असे उमेदवार नसणार आहेत. आता आजच्या याच निर्णयातून मनोज जरांगेंनी काय काय साध्य केलं याची अनेक अर्थानं चर्चा आणि विश्लेषणही होऊ शकतं. पण समजा त्यांनी उमेदवार दिले असते तर काय झालं असतं? अशा वेळी त्यांनी उभ्या केलेल्या उमेदवारांपैकी काहींचा पराभव झाला असता तर त्याचा फटका मराठा आंदोलनाला बसला असता का? किंवा जर काही ठिकाणी जरांगेंनी उमेदवार दिले असते तर कदाचित मनोज जरांगेंना तेवढ्याच मतदारसंघांमध्ये अडकून पडावं लागलं असतं का? अशा अनेक गोष्टींवरही चर्चा सुरू आहे. मंडळी, या प्रश्नांची उत्तरं मिळतील तेव्हा मिळतील. तुर्तास तरी मनोज जरांगेंनी आपल्यासाठी सगळे पर्याय खुले ठेवले आहेत, हेही तितकंच खरं आहे. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेच्या दृष्टीनं आजचा दिवस खऱ्या अर्थानं मोठा होता. कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. या निवडणुकीतून माघार घेण्याची मुदत ही आज दुपारी 3 वाजता संपली. त्याआधी अनेक उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले तर अनेकांनी ते कायमही ठेवले. त्यामुळे राज्यात
बऱ्याच मतदारसंघांमध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढती होणार आहेत. राज्यात सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या त्या माहीममध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्याआधी दादर माहीममध्ये काय नाट्य घडलं ते आपण पुढे पाहणारच आहोत. दुसरीकडे बोरिवली मतदारसंघात महायुतीला मोठा दिलासा मिळाला. माजी खासदार गोपाळ शेट्टींनी आपली बंडखोरी मागे घेऊन उमेदवारी अर्ज काढून घेतला. मात्र सर्वाधिक नाट्य कुठे रंगलं असेल ना तर ते कोल्हापुरात, कारण तिथे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारानंच अर्ज मागे घेतला तर बंडखोर उमेदवारानं कायम ठेवला. त्यामुळे सतेज पाटील प्रचंड चिडले आणि त्यांनी आपला संताप हा शाहू छत्रपतींच्या समर्थकांसमोरही बोलून दाखवला. दरम्यान मुंबईतल्या मानखुर्द शिवाजीनगरमधून नवाब मलिकांची उमेदवारी कायम आहे. त्यामुळे महायुतीतला तो वाद अजूनही कायम आहे. अशा अनेक मतदारसंघांची हकीकत आपल्याला या सत्रात पाहायची आहे. मात्र त्याआधी पुन्हा वेळ झाली आहे आणखी एका प्रश्नाची, आणि बंडखोरीच्या मुद्द्याशीच निगडीत आहे आपला आजचा दुसरा प्रश्न, आणि त्यावरील प्रतिक्रिया आपण या सत्राच्या शेवटी पाहणार आहोत. पण प्रश्न काय आहे ते पाहूयात. पोल सेंटर. आजचा प्रश्न दुसरा. विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत संपल्यानंतरही अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी कायम. कुणाला फटका बसणार, महायुती की महाविकास आघाडी? दुसऱ्या प्रश्नाला हे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. शिंदेंच्या शिवसेनेचे माहीमचे विद्यमान आमदार आणि या मतदारसंघातील उमेदवार सदा सरवणकर हे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या आपल्या निर्णयावर अखेर ठाम राहिले. त्यामुळे माहीम मतदारसंघात सदा सरवणकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीआधी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करून सरवणकरांनी आज सकाळपासूनच राजकीय नाट्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. माहीममध्ये तिरंगी लढत झाली तरच अमित ठाकरे यांना जिंकण्याची संधी आहे अशी समीकरणं त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मांडली. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात त्यांचे चिरंजीव अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचं आवाहन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांकडून करण्यात आलं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली बाजू पटवून देण्यासाठी सदा सरवणकर आणि त्यांचे चिरंजीव समाधान सरवणकर हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यावेळी दुपारी 2:30 वाजून गेलेले होते आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ही दुपारी 3 वाजता संपणार होती. पण दस्तूरखुद्द सदा सरवणकरांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी त्यांना भेट नाकारली. त्यामुळे आपल्याकडे लढण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा हा सरवणकरांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडला. माझा मुलगा आणि माझे 4 पदाधिकारी हे भेटायला गेले होते आणि त्यांनी वेळ मागितली होती की बाजूलाच पप्पा आहेत, ते आपल्याला भेटू इच्छितात आणि निवडणुकीच्या बाबतीत बोलू इच्छितात. तर त्यांनी सांगितलं मला काहीही बोलायचं नाही, तुम्हाला मागे घ्यायची असेल तर घ्या, नाहीतर लढा. त्यामुळे कुठलंही त्या पुढचं बोलणं झालं नाही. त्यांनी भेटसुद्धा नाकारली आणि मला असं वाटतं त्यामुळे आता निवडणूक लढवणं जी इच्छा अशी होती त्यांच्याशी बोलून काही समीकरणं समजवावीत, पण ते म्हणाले मला भेटायचं नाही, तुम्हाला जे काय करायचं उभं राहायचं ते उभं राहा. आणि विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईच्या माहीम मतदारसंघातून मनसेनं राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली आणि पुढच्याच दिवशी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी अमित ठाकरेंच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याबाबत आपली भूमिका जाहीर केली. त्यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन अमित ठाकरेंना महायुतीला पाठिंबा देण्याची असलेली आवश्यकता त्यावेळी बोलून दाखवली. मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तीच भूमिका मांडली आणि आता माहीम मतदारसंघातून लढण्याच्या निर्णयावर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर ठाम राहिल्यावर भाजपची नेमकी भूमिका काय आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खूप प्रयत्न केले की अशा प्रकारची लढत त्या ठिकाणी होऊ नये, पण शेवटी त्याचा निर्णय काही होऊ शकलेला नाही आणि आता सदा सरवणकर देखील लढतायत आणि अमित ठाकरे देखील लढतायत. मला असं वाटतं की या संदर्भात आता मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळे बसून अजून काही करता येण्यासारखा आहे का प्रयत्न करू. आणि अर्ज मागे घेण्याची मुदत संपत असताना सर्वाधिक नाट्य घडलं ते कोल्हापुरात.
कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार होत्या मधुरिमा छत्रपती. मात्र बंडखोर राजेश लाटकर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आणि चक्क मधुरिमा राजे यांनी अर्ज मागे घेतला. हे सगळं घडत असताना नाट्यमय घडामोडी घडल्या. अर्ज मागे घेण्यासाठी छत्रपती कुटुंबीय पोहोचलेत हे कळल्यावर पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेसचे बडे नेते सतेज पाटील हे देखील घाईघाईनं तिथं पोहोचले. निवडणूक कार्यालयातील एका खोलीत शाहू महाराज, त्यांचे धाकटे पुत्र मालोजी राजे, सून मधुरिमा राजे आणि सतेज पाटील यांच्यात छोटेखानी बैठक झाली. मात्र चर्चा सुरू असतानाच मालोजी राजे यांनी हात धरून त्यांच्या पत्नीला खोलीबाहेर आणलं आणि निवडणूक कार्यालयात नेलं. यावर सतेज पाटील यांनी शाहू महाराजांसमोरच आपली नाराजी व्यक्त केली. तुम्ही मला तोंडघशी पाडलं अशा शब्दात पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर छत्रपती कुटुंबीय घराकडे निघाल्यावर त्यांच्या समर्थकांना देखील सतेज पाटील यांनी सुनावलं, दम नव्हता तर अर्ज भरायचाच नव्हता, तुमच्यामुळे मी तोंडघशी पडलो असं म्हणून सतेज पाटीलही आपल्या कारमध्ये बसून निघून गेले. पाहूयात सतेज पाटील नेमकं काय म्हणाले. माझी फसवणूक केल्या सर, पूर्णपणे माझी फसवणूक आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून. आम्हाला काय अडचण होती, आधीच निर्णय घ्यायचा होता ना नाही म्हणून. नाही हे चुकीचं आहे मला, हे काय बरोबर नाही, मला मान्य नाही. आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून ना, मला तोंड कशी पाडायची काय गरज? ते बरोबर नाही, अजिबात बरोबर नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवढ्याने आग लावल्याचं की मी तेवढ्या सगळ्यांना मला तोंड कशी पाडले. दम नव्हता तर उभा राहायचं नव्हतं ना मग. मी पण दाखवलं असतं माझी ताकद. मला तोंड कशी पाडले. दम नव्हता तर उभा राहायचं नव्हतं ना मग. मी पण दाखवलं असतं माझी ताकद. आपण पाहिला तो सतेज पाटलांनी व्यक्त केलेला संताप. आणि मधुरिमा राजेंची उमेदवारी मागे घेतल्यानं काँग्रेस कोल्हापूर उत्तरमध्ये आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार आहे. लाटकरांना महाविकास आघाडीचा पूर्ण पाठिंबा राहील आणि त्यांना जिंकून आणू अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली. लाटकर नावाचे उमेदवार आहे, त्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी आम्ही सगळेजण उभं राहू आणि लाटकरला त्या ठिकाणी निवडून आणायचं आणि त्या ठिकाणी निवडून आम्ही त्या ठिकाणी नक्की असू. आणि मंडळी, कोल्हापुरातून आता जाऊयात मुंबईतल्या बोरिवलीत. तिथं महायुतीला मोठा दिलासा मिळालाय, कारण भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टींनी विधानसभा निवडणुकीतून आज अखेर माघार घेतली. बोरिवली हा अनेक वर्षांपासून शेट्टींचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो, पण भाजपनं त्यांना सातत्यानं लोकसभा निवडणुकीचं तिकीट देऊन बोरिवलीतून 2014 साली विनोद तावडे आणि 2019 साली सुनील राणेंना उमेदवारी दिली. यंदा पियुष गोयल यांच्यासाठी गोपाळ शेट्टी यांचं लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापण्यात आलं आणि त्यापाठोपाठ विधानसभेसाठीही भाजपनं त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यांच्याऐवजी सलग तिसऱ्यांदा आयात उमेदवाराला बोरिवलीतून तिकीट देण्यात आलं. यंदा संजय उपाध्याय यांना ती संधी देण्यात आली. त्यामुळे शेट्टी कमालीचे नाराज होते आणि अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखलही केला. तेव्हापासून भाजपचे अनेक नेते हे त्यांच्या संपर्कात होते, मात्र शेट्टी निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अखेर 2 दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर आज सकाळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शेट्टींच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केली. त्यामुळे शेट्टी यांनी आपला निर्णय बदलला आणि उमेदवारी मागे घेण्याचं घोषित केलं. शेट्टींच्या समर्थकांनी अर्ज मागे घेण्यासाठी मोठी रॅली काढली होती. त्यामध्ये उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल, विनोद तावडे आणि किरीट सोमय्याही उपस्थित होते. त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात शेट्टी यांनी अर्ज मागे घेताना नेमकी काय प्रतिक्रिया दिली.
पक्षाने मला खूप मोठं केलं, समाजाने मला खूप मोठं केलं आणि मी समाजातल्या लोकांना पण आवाहन करीन, जे तुमची लढाई होती, तुमच्यासाठी जी लढाई होती ते मी लढलो आणि ही लढाई कुठपर्यंत नेणं अपेक्षित होतं तेही मला लोकांनी शिकवण दिलेली आहे. मला वाटतं मी योग्य ठिकाणी नेऊन जिथे थांबायला पाहिजे ते थांबण्याचा मार्गदर्शन किंवा ज्ञान हे मला लोकांनी दिलं होतं. त्याचा नीटनाटपणे उपयोग मी केला असं मला वाटतं. आणि मुंबईतल्याच मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात नवाब मलिक यांच्या उमेदवारीनं महायुतीत निर्माण झालेला पेच हाही आज कायम राहिलाय. या मतदारसंघात विद्यमान आमदार अबू आझमी हे समाजवादी पक्षाच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांना यावेळी महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून या मतदारसंघात सुरेश उर्फ बुलेट पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघात नवाब मलिकांना तिकीट देण्यात आले. पण नवाब मलिकांवर दाऊद सोबत कनेक्शन असल्याचा आरोप आहे आणि त्याच मुद्द्यावर भाजपचा त्यांच्या नावाला ठाम विरोध आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना पाठिंबा देण्यास नकार दिलाय. पण त्यानंतरही नवाब मलिक यांनी या निवडणुकीतून माघार घेतलेली नाही. त्यामुळे मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात नवाब मलिक, सुरेश उर्फ बुलेट पाटील आणि अबू आझमी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आणि ज्या बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले नाहीत त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले. अनेकांनी अर्ज मागे घेतले सुद्धा आहेत. जर का कोणी आम्ही सांगून मागे घेतलेले नसतील तर मग नाईलाजाने पक्ष त्यांच्यावरती कारवाई करेल. मात्र आमचा पूर्ण प्रयत्न आहे, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितच ही निवडणूक लढवत आहोत. सर्वांना जिथे जिथे परत एकदा सांगतो, ज्यांचे अपक्ष किंवा बंडखोर म्हणून ज्या पक्षाचे उमेदवार उभे राहिलेत त्यांना आमच्या सूचना गेल्यात. आणि मंडळी, आता पुन्हा वळूयात आपल्या बंडखोरीच्या मुद्द्याकडे. आजचा आपला दुसरा प्रश्न हा बंडखोरीवरच होता आणि पाहूयात एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी त्या प्रश्नावर काय प्रतिक्रिया दिली. आजचा प्रश्न होता, विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत संपल्यानंतरही अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी कायम. कुणाला फटका बसणार, महायुती की महाविकास आघाडी? हे दोन पर्याय होते आणि त्याच्यावर प्रतिक्रिया काय आल्यात आपण पाहतोय. युट्यूबवर सुभाष सानप म्हणतायत, बंडखोरी झाल्यामुळे दोघांना सुद्धा याचा फटका बसणार आहे. फेसबुकवर निलेश निमसे म्हणतायत, कुणाला फटका बसेल हे आपल्याला निकालाच्या दिवशीच समजेल. इंस्टाग्रामवर दीपक करवंदे म्हणतायत, महायुती. आणि सोशल मीडियावर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यावर आता वेळ झाली आहे त्याच प्रश्नावर प्रेक्षकांनी काय कौल दिलाय तो पाहण्याची. पोल सेंटर. आपला प्रश्न होता, विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत संपल्यानंतरही अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी कायम. कुणाला फटका बसणार? एकूण मतं युट्यूबवर आली 1.5 लाख आणि 1.5 लाख मतामध्ये 65% प्रेक्षक म्हणतायत महायुतीला फटका बसणार आणि 35% म्हणतायत महाविकास आघाडीला फटका बसणार. एक्स वरचा पोल आपण पाहतोय. बंडखोरीचा फटका हा महायुतीला बसणार असं 60% प्रेक्षक म्हणतायत आणि 40% म्हणतायत महाविकास आघाडीला. एक्स. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. इंस्टाग्रामवरचा कौल काय सांगतोय तर 63% प्रेक्षक म्हणतायत महायुतीला फटका बसणार, 37% म्हणतायत महाविकास आघाडीला फटका बसणार. फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. फेसबुकवरचा कौल आहे 48% प्रेक्षक म्हणतायत महायुतीला फटका बसणार बंडखोरीचा, तर 52% प्रेक्षक म्हणतायत महाविकास आघाडीला फटका बसणार बंडखोरीचा. मंडळी, आता बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्वच पक्षांना घाम गाळावा लागणार हे सत्य आहे. मुळात शेकडो कार्यकर्ते आणि नेते यामधून एकच उमेदवार द्यायचा ही प्रातिनिधिक लोकशाहीची मर्यादाच म्हणायला हवी. पण सिस्टीम आहे तशीच राबवावी लागते. त्यामुळे ज्यांना संधी मिळत नाही ते नाराज होतात आणि मग अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरतात. त्यातले काही बंडखोर कर्तबगार असतातही, पण पाठीशी पक्षाची ताकद नसेल तर आजच्या काळात निवडणूक लढणं हे खरंच खूप कठीण झालंय, खास करून पैसा आणि अन्य संसाधनाच्या दृष्टीनं.
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना आज केंद्रीय निवडणूक आयोगानं तातडीनं पदमुक्त केलं। महाविकास आघाडीनं शुक्ला यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती। 2019 सालच्या कथित फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप झालेले असतानाही निवडणुकीदरम्यान त्यांना पोलीस महासंचालकपदी ठेवू नका अशी मागणी महाविकास आघाडीनं केली होती। तीच मागणी मान्य करत आयोगानं शुक्लांना पदमुक्त केलं। तसंच शुक्ला यांची जबाबदारी ही राज्यातील सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे द्यावी असे आदेशही आयोगानं दिलेत। त्यानुसार डीजीपी पदाचा अंतरिम पदभार हा मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे आलाय। तसंच राज्याचे पोलीस महासंचालक कोण असावेत त्यासाठी 3 संभाव्य नावं उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत पाठवा असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्याच्या मुख्य सचिवांना दिले। निवडणूक आयोगाचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो। पण ज्या पद्धतीनं झारखंडचा आणि वेस्ट बेंगॉलचा बदलवला गेला होता की निवडणुका जाहीर झाल्याबरोबरच केला होता, पण रश्मी शुक्लाला इतके दिवस का लागलेत हा एक प्रश्न अनुत्तरित अजूनही आमच्या मनात आहे। पण यांना आता त्या पदावरून हटवलं गेलं, पण त्यांना निवडणुकीच्या कुठल्याही या व्यवस्थेमध्ये त्या राहिल्या नाही पाहिजेत याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी एवढी आमची विनंती त्या ठिकाणी राहणार आहे। इलेक्शन कमिशनने घेतलेला निर्णय अतिशय योग्य निर्णय आहे। माझ्या मते ही राज्य सरकारला संबंधित दिली ज्या व्यक्तीचा कालखंड संपलेला आहे आणि त्याच्याबद्दल जाहीरपणाने अनेक लोक बोलतात सत्तेचा गैरवापराच्या संबंधीचं, अशा व्यक्तीला एक्सटेन्शन देऊन त्यांच्या कारखान्यामध्ये ही निवडणूक घेण्याचा प्रयत्न हा असह्य प्रयत्न होता। इलेक्शन कमिशनने योग्य निर्णय घेतला। आता ज्यांच्याबद्दल घेतला त्यांना जर स्वतःच्या संबंधी काही असेल तर त्या पदावर कायमच्या त्या राहता कामा नये। केंद्रीय निवडणूक आयोगाने एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावर फार काही कमेंट करावं असं मला वाटत नाही, पण माझी अपेक्षा आहे की आता काँग्रेसला, उबाठाला किंवा शरद पवारांच्या पक्षाला हा निर्णय चांगला वाटतोय। त्यांच्यातल्या काहींनी याचं स्वागत देखील केलं। एकीकडे हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टी जिंकल्याबरोबर इलेक्शन कमिशन कसं चुकीचं आहे हे सांगतात, हा निर्णय झाल्याबरोबर इलेक्शन कमिशन चांगला आहे म्हणतात। उद्या पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यानंतर इलेक्शन कमिशनच्या डोक्यावर खापर फोडू नका एवढीच माझी त्यांच्याकडे। आणि मंडळी, विधानसभा निवडणुकी संदर्भातील विविध घडामोडी पाहिल्यानंतर आता या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। उद्या पुन्हा भेटूयात रात्री 7:56 ताज्या अपडेटसाठी मात्र पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।